मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबई विमानतळावरून केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलंय। तुम्हाला स्वतःला जागा पुरत नाही म्हणून तुम्ही मातोश्री 1 वरून मातोश्री 2 बांधलं। राज ठाकरे कृष्णकुंजवरून शिवतीर्थाच्या नव्या घरी गेले। जर तुम्हाला स्वतःसाठी विस्ताराची गरज भासतीये तर मुंबईच्या विमानतळाचा विस्तार का नको असा सवाल फडणवीसांनी केला। म्हणाले नवी मुंबईचं विमानतळ झालं म्हणजे आता मुंबईचं विमानतळ खतऱ्यात आलं। यांना मुंबईचं विमानतळ विकायचं आहे म्हणून हे नवी मुंबईचं विमानतळ यांनी तयार केलं। आता मी राजकारणात पैदाही झालो नव्हतो तेव्हा या नवी मुंबईच्या विमानतळाची संकल्पना पडली। 1988 सालापासून नव्या मुंबईला एअरपोर्ट करायचं या संदर्भातली संकल्पना झाली। पण ते जाऊ द्या, माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही मातोश्री 1 वरनं मातोश्री 2 कडे गेलात का गेला? जागा कमी पडत होती म्हणून? किंवा आमचे राजसाहेब कृष्णकुंजमधनं शिवतीर्थावर गेले का गेले? जागा कमी पडत होती म्हणून। अरे असंच आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा जीडीपी आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला।